नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सब लोग शांत रहेंगे, शांत रहो. शांत रहो, शांत रहो. हे बघ सोहम, काय आल्या आल्या सुरुवात केलीस कामाला? माझा ग्राफिक कार्ड जो मी कधी घेतला होता 2021 मध्ये. होय, 2021 मध्ये तेव्हा मी हा 3070 आहे, RTX 3070 आईचीचा. तो हे घरातल्यांनी माझ्या बंद पाडला. आम्ही काहीच नाही केलंय त्याला. आता मला त्याला घेऊन जायचंय, कुठला तरी कारागीर शोधतो आणि त्याला विचारतो बाबा, हा डॉक्टरांकडे घेऊन जातो, तर तपासणी करून आणतो, फुल बॉडी चेकअप, बघूया चालू होतो का नाही. असं होऊ शकतं. वी शुड होप फॉर द बेस्ट. कारण एवढं महागातलं मशीन आहे आणि इट्स नॉट जस्ट अबाउट मनी, दिस इज अ व्हेरी कॅपेबल मशीन है ना. हे ग्राफिक कार्ड त्यावेळेचं वन ऑफ द बेस्ट होतं आणि मी सो ह्या कार्डने मला भरपूर दिलंय. आता इट्स टाइम टू गिव इट रिपे द डेट. ओके, सो माझं असं आहे थोडंसं म्हणजे जरा चालू झाला, कारण ॲक्च्युली गेमिंगमध्ये बीस्ट आहे हा ऑलरेडी. सो जुना जरी असला, म्हणजे काही आता असतील व्ह्युअर्समध्ये एन्थुझियास्ट माझ्यासारखेच, ते म्हणतील अरे 3070 तर आता जुना झाला वगैरे. पण त्यावेळी माझ्याकडे माझं काही बजेट नव्हतं, बाबांच्या पैशावरती घेतलेला आहे. सो लेट्स सी त्याला थोडं आपण रिपेअर करू शकलो, काही करू शकलो आहे ना. कारण एवढं मोठं इलेक्ट्रॉनिक मशीन असं कचऱ्यात टाकणं मला तर काही जमणार नाही. म्हणून आम्ही ते जपून ठेवलंय. सॅल्वेज समथिंग आउट ऑफ दिस. आपण मग आता तू हे जे सगळं ते हे फेकून द्या, ते फेकून द्या, हे टाका, हे साफ करा. तुला आल्या आल्या लगेच हा ड्रॉवर बंद आहे आणि हा ड्रॉवर अख्खा धुळीने भरलेला. सो ती धूळ जी आहे ती एव्हिडन्स आहे ह्या गोष्टीचा की हा ड्रॉवर कोणी वापरत नाही आणि ह्या ड्रॉवर मधलं सामानही कोणी वापरत नाही. अजिबात नाही. मग जर त्या ड्रॉवर मधलं सामान कोणी वापरतच नाहीये तर त्या सामानाला ठेवण्यात काही अर्थ नाहीये. हे सगळं साहित्य आहे ना तुझ्याकडे. हा, दिस इज व्हेरी हेल्पफुल. हे ऑफकोर्स हे कामाचं आहे, हे आपल्याला नाही टाकून द्यायचं. पण काही हे माझ्या पीसीचे वायर्स आहेत, काही लोकांना बघून कळतील ते काय आहेत. हे LED आणि पॉवरचे, म्हणजे ॲक्च्युली हे LED साठी आहेत जे पीसीच्या आतमध्ये लावतात. त्या कोणी वापरत नसतील आता, आय डोंट नो. आता इंडियन फॅमिलीजमध्ये सगळ्यांकडे हे असेलच, ज्याच्यामध्ये आपण जे इयरबड्स विकत घेतो त्याचे आपण बड्स सांभाळून ठेवत असू कदाचित. बाकी पण हां, लोक सांभाळून ठेवतात. काय कधी हरवलं काय झालं तर पाहिजे म्हणून. 3 वर्षात तरी कोणी हात नाही लावलाय म्हटल्यावरती त्या गोष्टी आपण टाकू शकतो असं म्हणायला हवं. बरं, मी आता ना खाली जाते भाजी वगैरे सगळं आणायला. तर काय आणू उद्यासाठी? उद्या बुधवार. मला ना तुझं एक भाजी इन द सेन्स असंच, आणि दुसरं आता मला नाही कसं टाइम टेबल ठरवायचं. सकाळच्या ब्रेकफास्टला काय, दुपारच्या जेवणाला काय, रात्री काय, असं. तर मग म्हटलं उद्या काहीतरी नॉनव्हेज करूया बुधवारी दुपारच्या जेवायला. पण सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे म्हणजे डोसे वगैरे खाणार का? इडली, चटणी, डोसे असं चालतील ना? आईच्या हातचे सगळं खायला मिळणार आहे महिनाभर. काल रात्री पण कसं होतं जेवण? मस्त, छानच होतं है ना. भेंडी फ्राय. त्याच गोष्टी मिस करतो मी सगळ्यात जास्त, आईच्या हातचं जेवण. हे सगळं घेऊन जातो. 108 आहे. हे तू घेऊन जा जर्मनीला. मी तू दिलेली होतीस ना मला ते हँडचं बँड, मी त्याच्यामध्ये आहे 24 मणी. ते 108, मग मी ते 4.5 वेळा तू त्याची जपमाळ करायचा. 4.5 वेळा म्हणजे 4.5 केले की 4.5 राऊंड केले त्याचे की 108 होते. असं मी त्याचं करून केलं. आता बघूया आता ही येस. मी तिथे ॲक्च्युली सकाळी बसल्या बसल्या तिथे करते ना, म्हणून मग मी तिथेच करून तिथे ठेवते. असं. पण तू नाही. अरे आहे आपल्याकडे ह्याच्यात आहे, देवघरात पण 2-3 आहेत. आपल्याकडे जपमाळा भरपूर आहेत.
मग हे इलेक्ट्रॉनिकचं सगळं सामान काय भंगारवाल्याला द्यायला लागेल का? की काय? सोहमला माहितीच नाहीये. तो बसलाय छान आणि मी त्याचा गपचूप व्हिडिओ करते. एकदम साफसफाईची मोहीम त्याने हातात घेतलेली आहे. हा जो कचरा आहे हे भंगारवाल्याला द्यायला लागेल ना. भंगार 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 कचरावाले घेऊन नाही जाणार. नाही 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 क्या करू? क्या करू. आणि त्याच्यात जर कीबोर्ड एखादा आहे का बघ ना पाठीमागे. कीबोर्ड नाही. असणार कुठे ना कुठेतरी. हे आपण कधी घेतलेले यार. क्रिएटिव्हचे खूप चांगले स्पीकर होते, पण आमच्याकडे एक होता पोपट. ए हो विठू होती. एक मी विठूचं पण टाकेन एक छोटासा व्हिडिओ. पोपटीन होती ती ऍक्च्युली. विठू 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 अशी करायची ती. ती गेली पीसीच्या मागे हं. आणि तिने सगळ्या वायर्स जाऊन टाकल्या. तिला वाटलं झाडाच्या वेली आहे, पान आहे का पान आहे काय बघ करत होती नाही. तिने एसी पण एसीचे पण एसीचे पण वायर जाऊन टाकले. खूप रिपेअर केले. सोम तू जरा नीट. हे माझं असणार PhD अभ्यासाचं. हा VR बॉक्स होता जेव्हा लोकांकडे जेव्हा ऍपलने अजून VR नव्हता काढला तेव्हाचा VR. त्याच्या आतमध्ये ते फोन नाही भावची गोष्ट नाही, त्याच्या आतमध्ये फोन टाकायचा आणि ते तू बघायचास आणि ते आपण 3D मध्ये काही असेल ते बघू शकतो. असं त्याला स्पीकरचं पण जागा होती आणि वायर्ड हेडफोन्स जर असतील तुमच्याकडे तर त्याच्यासाठी पण जागा होती. हे सगळं ठेवण्यात काही जात नाही. असं टाकू नकोस रे. ओल्ड मेमरीज ओल्ड मेमरीज म्हणून असतात ना काही गोष्टी. आणि ओल्ड मेमरी मध्ये घर भरून राहतं आणि मग नवीन मेमरीजना जागा नाही उरत. ओ माय गॉड. फिलॉसॉफी. फोन स्टोरेज तुमचं ऍपलचं स्टोरेज सांगत असेल ना. सारखं सांगताय मला. येडा झालाय ते. ऍपलची स्टोरेज भरली मग ते तसं असतं. ओल्ड मेमरीजना टाटा बाय बाय करायला. हा हे बघ. हा तर खजाना आहे बाई. स्टँडी विंडी. बाबा म्हणत होते मी व्हिडिओसाठी पहिली शॉपिंग केलेली माझा स्टँड. तर बाबा म्हणाले सोहमकडे ऑलरेडी स्टँड आहे. हा बघ. तरी बाबा म्हणत होते तू नका घेऊ सोहमकडे ऑलरेडी आहे. सोमने घेतलेला आहे. हा मी काय करायला घेतला होता मला नाही माहिती. आय थिंक असंच Amazon फ्लिपकार्ट वरती स्वस्तात मिळत होता. तुम्ही घेतला तो काढ. मला किचन मध्ये व्हिडिओ शूटिंग तुझ्याकडे आहे ना. आहे पण हा जर थोडा छोटा असेल. हा छोटा आहे, याची प्रोफाईल छोटी आहे. हा फक्त फोन साठी बनलाय. मी बघितलं तू जो घेतलायस तो ऍक्च्युली कॅमेरासाठी DSLR साठी वगैरे आहे. हा ओनली फॉर फोन आहे फक्त. तो जरा बाहेर काढून ठेव ना. मग मला तू मला एक ना हे सेटअप बनवून दे किचन मधला. माझं किचनचे शूट्स बरेचसे राहून जातात. मी खूप छान छान हे बनवते. आणि सोहम तू जे एका माणसासाठी काहीतरी आणलंयस ते कुठे आहे? आहे वरती. हा त्याचं अनपॅकिंग व्हायचंय. तर पाण्याखाली धुवून आण मग देतो. तर काम कर मग तुला गिफ्ट देतो. पण तू ना तिथे खाली बस मला तरी असं वाटतं. आणि नाही आता तो रिकामी झाला त्याच्यात काहीच नाही ना. सोहमने आल्या म्हणजे आलाय जर्मनीवरून जो येऊन झोपला सकाळी तेव्हापासून उठलाय आत्ताच. आणि आल्या त्याने ही साफसफाईची मोहीम हातात घेतलेली आहे. त्याला घरातली धूळ वगैरे बघून त्याला इरिटेट व्हायला झालं. घरातली धूळ. मी इथे होतो तेव्हा सुद्धा मी तेच करत होतो. मी रोज उठलो की सगळ्यात पहिले माझा जो डेस्क असेल हा माझा डेस्क. इथे लहानपणी वेगळा डेस्क होता, आता वेगळा आहे. पण मला ती धूळ कचरा अडगळ झालेली मला अजिबात सहन होत नाही. आता हा ड्रॉवर जर मी ओपन केला आता जाऊ दे कॅमेरावरती जरा तो जास्तच वाईट दिसेल. त्याच्यावरती सगळं असं पसरलेलं आहे सामान है ना. अरे पण ते अशा बरोबर आहे. पण जो आम्ही तिथपर्यंत जायला कोणालाच वेळच नाहीये. सकाळी इंजिन सारखं काम करतो रे आम्ही. सकाळी तुमचं पण चालू आहे. आमचं डबल इंजिन ट्रिपल इंजिन चालू असतं. आता सचिन मामाचा फोन येतोय. हा व्हिडिओ बघितला असेल आपला तो आलेला त्याला कळलंय. तर ही वॉन्ट्स टू मीट यू. तर त्यांनी सांगितलं त्याला आता बोलव. नाही आपण जाऊया आजीला पण बघायला जाऊ ना. जवळच राहतो तो आपल्या. मामाला मी खूप मिस करतो ऍक्च्युली. हा ना. आता तो ब्लॉग बघेल कदाचित उद्या परवा कधी हा व्हिडिओ तू टाकलास तर बघेल. नाही तर आता मी त्याला उद्या जेव्हा कधी पण भेटेन तेव्हा तुम्ही त्याला सांगेन.
आम्हाला खूप मिस करतो आणि त्याची मला सारखी आठवण येते. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.